नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक वाघ स्वागत करतो तुमच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। या जगात जेल तर खूप आहेत, पण सेल्युलर जेल ज्याला कालापानी देखील म्हणलं जातं असं फक्त एकच आहे, जे भारतीयांसोबतच बाकी अख्ख्या जगाच्या देखील लक्षात आहे। पण ह्या जेलमध्ये नक्की असं काय होतं ज्याच्यामुळे लोक त्याच्याबद्दल ऐकूनच थरथरून जायचे। असं देखील म्हणतात की तिथल्या ज्या शिक्षा होत्या त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट होती तिथलं जेवण। तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला जंगली गवताची भाजी, भात आणि पाणी दिलं जाईल तर तुम्हाला काय वाटेल। आणि हे तिथल्या लोकांचे रोजचे जेवण होते। पण प्रश्न हा आहे की कैदी एवढं सहन तरी का करत होते। तिथले कैदी जास्त करून फ्रीडम फायटर्स होते, ज्यांना लढायला आणि प्लॅन्स बनवायला जमत होतं, पण ते लोक तिथून पळून जायचा विचार देखील का करत नव्हते। याबद्दलच आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। असे म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये जे लोक जमिनीपासून समुद्रात लांब जायचे त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जायचा आणि अशुभ मानलं जायचं। आणि सेल्युलर जेल हे अंदमान निकोबारच्या कॅपिटल पोर्ट ब्लेअर वरती बनले होते, म्हणजे निश्चितच कैद्यांना समुद्र पार करून जावे लागायचे आणि परिवारामध्ये देखील त्यांना मान्यताच राहत नव्हती। त्यामुळे या जागेला कालापानी असे नाव दिले गेले। अजून एक कारण आहे की हे जेल जमिनीवर बनलेला एक नरक आहे आणि नरक एकदम काळं असतं, त्यामुळे देखील याला कालापानी म्हणले जायचे। आता प्रश्न हा आहे की हे नरक जमिनीवर कुणी आणि कशासाठी बांधले। गोष्ट आहे 1857 सालाची, जेव्हा पहिल्यांदा भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध लढायला सुरुवात केली। या युद्धामध्ये इंग्रज जिंकले तर खरं, पण भारतीय लोकांचे धाडस बघून इंग्रज घाबरले होते आणि इंग्रजांची भीती जर भारतीयांच्या मनातून कमी झाली आणि भारतीय एक झाले तर इंग्रजांच्या इथे राहणे अवघड होईल आणि असे धाडस कोणी परत नाही करावे। त्यामुळेच त्यांनी असं जेल बनवलं ज्याच्याबद्दल ऐकूनच लोक घाबरतील आणि जे भारतापासून लांब असेल। आणि अशी खोज झाली अंदमान आणि निकोबार बेटाची। हिंदुस्थानमध्ये जे लोक इंग्रजांच्या विरुद्ध जातील, लोकांना भडकवतील किंवा कोणतेही असे काम करतील ज्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटला चुकीचे वाटेल, त्यांना अंदमान आयलँड जवळच्या वायपर आयलँड वरती पाठवले जायचे, जिथे इंग्रज चेन टेक्निक वापरत होते, ज्यात 50 कैद्यांना एका पायाला सिंगल चेननी बांधायचे, म्हणजे ते कुठेही पळून जाणार नाहीत आणि ब्रिटिश लोक त्याच कैद्यांकडून दगड फोडून घ्यायचे। आणि वायपर आयलँड वरती इंग्रजांना राहण्यासाठी बिल्डिंग, बेकरी, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस देखील त्यांच्याकडूनच बांधून घेतले। पण जसे जसे वर्ष उलटत गेले तसे तसे आझादीच्या लढाया वाढत गेल्या आणि त्यामुळेच वायपर जेलमध्ये कैद्यांचा आकडा देखील वाढू लागला। नंतर ऑगस्ट 1889 मध्ये चार्ल्स जेम्स ल्याल ब्रिटिशांचा नवीन होम सेक्रेटरी बनला। तेव्हा त्यांनी प्रस्ताव ठेवला की त्यांना असं जेल बनवायची गरज आहे जे लोकांच्या मनातील गेलेली भीती परत आणेल, कारण भारतीयांच्या मनामध्ये आता वायपर जेल बद्दल काहीच भीती राहिली नव्हती। आणि नंतर चार्ल्स आणि एस लेथब्रिथ हे जेल सिस्टीम बघायला पोर्ट ब्लेअर वर पोहोचले। तेव्हा त्यांनी सुचवले सेल्युलर जेल बद्दल, जिथे त्यांनी हा पूर्ण प्रोजेक्ट दोन गोष्टींनी बनवला। पहिलं, स्पोक्स ऑफ द व्हील, ज्यामध्ये कोणताही कैदी तिथून पळाला तर कन्फ्यूज होणार की कुठं जायचं आहे। आणि दुसरं, पॅनॉप्टिकॉन थेअरी, म्हणजे प्रोजेक्टच्या मध्ये एक अशी बिल्डिंग बनवायची जिथून लक्ष ठेवता येईल जसं की 100 डोळे हे लक्ष ठेवत आहे। दोन्ही थेअरी एकत्र जोडल्या, ज्याच्यामध्ये 3 मजली वॉच टॉवर ज्याच्यासोबत 7 विंग जोडले गेले, ज्याच्यामध्ये टोटल 693 सेल्स होते। आणि डिझाईन तयार झाल्यावरती वायपर जेलमध्ये जे कैदी होते त्यांच्याकडून काम करून घेत 1896 मध्ये सेल्युलर जेल बनवायला सुरुवात झाली, ज्याला बनवायला 10 वर्ष लागले। आणि तिथूनच गोष्ट सुरू झाली सजाए कालापानीची, ज्याच्याबद्दल ऐकून अजून देखील आपल्या अंगावरती काटा येतो। इथे सर्व कैद्यांना छोट्या सेल्स मध्ये ठेवले जायचे, ज्याची साईज फक्त 4.5 बाय 2.7 मीटर होती आणि कैद्यांना फक्त 2 भांडी दिली जायची, एक पाणी पिण्यासाठी आणि एक टॉयलेट करण्यासाठी। आणि त्या मटक्याची साईज इतकी छोटी होती की खूप कैद्यांनी ते न वापरता जमिनीवरच टॉयलेट करायचे, पण त्या कैद्यांना खाली झोपावे लागत होते, म्हणजेच टॉयलेटच्या शेजारी किंवा टॉयलेटच्या आत, आणि त्यांना जेवण देखील तिथेच करावं लागायचं। आणि या कंडिशन मध्ये खूप कैद्यांनी त्यांचा जीव देखील गमावला। आणि दुसरे काम जिथे लोकांचा जीव जायचा ते होते ऑइल मायनिंग। ऑइल मायनिंग करणाऱ्या कैद्यांना छोटे कपडे दिले जायचे आणि हातात हातकडी घालून त्यांना चक्की फिरवायची होती, ज्याच्या प्रेशरने नारळातून तेल निघेल। टार्गेट होतं 30 पाऊंड तेल दिवसाला काढणे, जे की अशक्य होते। दुसरे काम होते नारळ सोलायचे। हे काम दिवान सिंग, फैजल ए हक, योगेंद्र शुक्ला, मौलाना अहमदुल्ला, बटुकेश्वर दत्त, सहन सिंग आणि नंदगोपाल यासारख्या फ्रीडम फायटर्सला दिले गेले, कारण इंग्रजांना हे दाखवायचे होते की ते लीडर्स लाकडाने फक्त नारळच नाही तर त्यांच्या आझादीच्या स्वप्नाला देखील तोडत आहेत।
आणि दिवसाला दिलेले काम पूर्ण नाही झाले तर रात्रभर भिंतीला हात वर करून उभे करायचे. जेलमध्ये दुसरे काम होते कार्पेट मेकिंग, रोप मेकिंग, टॉवेल मलिंग, सिसल पाउंडिंग, गार्डनिंग, गटर साफ करणे आणि दगड फोडणे. आणि कोडाकडूनही कोणतेही काम पूर्ण नाही झाली तर चापकाने फटके मारले जायचे. पण हे तर काहीच नाही, सर्वात मेन टॉर्चर होतं तिथलं जेवण. पूर्ण दिवस कैद्यांकडून जनावरासारखं काम करून घ्यायचे आणि इंग्रज त्यांना जेवण देखील जनावरासारखंच द्यायचे. त्यांना जेवायला जंगली गवताची भाजी, पाणी आणि भात दिला जायचा, ज्यामुळे खूप कैद्यांनी त्यांचा जीव गमावला. या विरुद्ध आवाज देखील उठवला गेला. 12 मार्च 1934 मध्ये भगतसिंगचे साथी बटुकेश्वर दत्त यांच्या सांगण्यावरून उपोषण सुरू झाले. त्यांच्या फक्त 2 मागण्या होत्या, योग्य टॉयलेट आणि योग्य जेवण. पण त्यांना नव्हतं माहिती की ते उपोषण त्यांच्या जीवावरती बेतेल. 45 दिवसांपर्यंत इंग्रजांनी लक्ष नाही दिले आणि त्यानंतर काही ऑफिसर्सनी त्या लोकांना खूप दूध पाजलं. त्यामुळे महावीर सिंग, मोहन किशोर नामदास आणि मोहन मोइत्रा शहीद झाले, कारण फोर्स फिडिंग मुळे दूध त्यांच्या डायरेक्ट फुफ्फुसामध्ये गेले आणि त्यांना निमोनिया देखील झाला. उपयोग नाही झाला आणि जीव जायला लागले, त्यामुळे बटुकेश्वर दत्तने उपोषण बंद करायचे ठरवले. पण प्रश्न हा आहे की या लोकांनी एवढा अत्याचार का सहन केला? असं नाहीये की तिथून पळून जायचा कोणी प्रयत्नच नाही केला. 1868 मध्ये 238 कैदी एकत्र पळाले होते, पण ते समुद्रात सापडले आणि 47 लोकांना फाशी दिली गेली, जे बघून परत कोणी पळून जायचा प्रयत्न देखील नाही केला. असे खूप टॉर्चर फ्रीडम फायटर्सनी 1942 पर्यंत सहन केले आणि नंतर गोष्ट अशी बदलली, ज्या जेलमध्ये इंग्रजांनी अत्याचार केले तिथे त्यांना तेच सहन करावे लागले. 1942 मध्ये जपानने हमला करून सेल्युलर जेलवर कब्जा केला. गांधीजी आणि टागोर यांच्या विनंतीमुळे भारतीयांना सोडून दिले आणि राहिला प्रश्न इंग्रजांचा, तर त्यांना त्यांच्याच कर्माची फळं त्या जेलमध्ये मिळाली. जे अत्याचार त्यांनी भारतीयांवर केले तेच सेम जपानीजनी त्यांच्या सोबत केले. नंतर 1945च्या महायुद्धानंतर जपानीजने आयलंड सुभाषचंद्र बोस यांना दिले आणि आज भारताने त्या कालापानीला म्युझियम बनवलेले आहे, जिथे खूप शहीद लोकांच्या आठवणी ताज्या आहेत. कालापानीची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.